जय भीम. बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना व महानायकांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. आज आपण आकाशदीप फाउंडेशन मार्फत आदरणीय एस ए कांबळे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन केले आहे. यात बोलण्यासाठी वेगवेगळे विषय ठेवलेले आहेत. त्यातील कोणत्या विषयावर मी बोलावे, खरं तर हा माझ्यासाठी मोठा प्रश्नच होता. शेवटी विचारांती मी असे ठरवले की ज्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे तोच विषय आपण भाषणासाठी निवडायचा. आदरणीय विचारपीठ, सुज्ञ परीक्षक, ज्ञाते श्रोते आणि वक्ते हो, मी कुमारी सुचरिता सचिन माने, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडते. अर्थातच आदरणीय एस ए कांबळे गुरुजी यांचे जीवन व कार्य. आदरणीय एस ए कांबळे गुरुजींचा जन्म 1 जून 1950 मांगूर, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव या गावी 18 विश्व दारिद्र्य अनुभवणाऱ्या एका महारवाड्यातील कुटुंबात झाला. वडील आप्पाजी व आई ताराबाई यांना 2 मुले, थोरला भूपाल व धाकटा श्रीकांत. वडील स्वभावाने सरळ व कष्टाळू, मजूर म्हणून पडेल ते काम करणारे. जागतिक पहिल्या महायुद्धाचा धडा गुलाम भारत सहन करत होता. साथीचे रोग, महागाई, बेकारीने कहर माजवलेला महारवाडा मांगवाडा पोट बांधून जगत असलेला. पाखरांची चोचीत दाना देता आला पाहिजे म्हणून वडील आप्पाजी राशन दुकानात मापाडी म्हणून काम करत, तर आई पडेल ते काम करायची व कष्ट सोसायची. थोरला भूपाल, धाकटा श्रीकांत ही नाचत बागडत वाढणारी 2 मुले. मोठा भाऊ कळता असल्यामुळे तो आई वडिलांना कामात मदत करायचा, तर दुसरा श्रीकांत म्हणजे आपले सत्कार मूर्ती एस ए कांबळे गुरुजी, तैल बुद्धीचे, धावण्या बोलण्यात चपळ असणारे, सर्व मैदानी खेळाची आवड असणारे, वादीसारखे चिवट, सडपातळ शरीर, लवचिक गतिमान बुद्धी, बांधा लहान पण रगदार, भव्य कपाळ, मोठे डोळे, दरदरीत नाक, लांब केस, पाठीमागे वळवलेले, छाप टाकणारी भेदक मुद्रा व योग्य उंची. 5 वर्षाचा असतानाच आई वडिलांनी शाळेत पाठवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सत्कार मूर्तीने आपले 4थी इयत्तेपर्यंतचे शिक्षण अगदी यशस्वी पार केले. या दरम्यान मोठ्या मुलाचे लग्न ठरले. याच लग्नात छोट्या मुलाचेही लग्न लावून द्यावे, म्हणजे कमी खर्चात 2 लग्ने होतील म्हणून वडिलांनी पांगीर गावची पाहुण्यांची मुलगी करायचे ठरवले. त्यावेळी 12 वर्षाच्या गुरुजींचे 9 वर्षाच्या अक्काताईंशी लग्न झाले. लग्न झालेला मुलगा म्हणून शाळेतील मित्र चिडवायला लागले. या चिडवण्याला कंटाळून गुरुजींनी 4थी शाळा सोडली व गावातील धनिकांची जनावरे सोडणे अशी छोटी मोठी कामे ते करू लागले. यातच 4 वर्ष निघून गेली. एके दिवशी जनावरे चारताना गुरुजींचा हात मोडला व त्यांना असे पुन्हा वाटू लागले की आपण शाळेत गेले पाहिजे. मनात आलेली इच्छा वडिलांना सांगणे आवश्यक होते, पण म्हणून त्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भूपालराव लक्के यांची मदत घेतली व वडिलांना समजावून सांगितले व पुन्हा आपल्यापेक्षा वयाने 4 वर्षाने लहान असणाऱ्या मुलांसोबत गुरुजींचे शिक्षण सुरू झाले. 7वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावातच पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी त्यांनी कारदगा येथे बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला. तेथील मुलांमध्ये ते रमले, त्यांच्याशी घट्ट मैत्री झाली. 10वीत असताना त्यांना पहिला मुलगा झाला. बायकोला व मुलाला पांगीर गावी मेहण्याजवळ ठेवून ते पुढील शिक्षणासाठी गारगोटी येथे गेले. गारगोटी येथे गेल्यानंतर एके दिवशी मित्रांच्या भांडणात मुरलीधर देसाई नावाच्या मित्राचा खून झाला. तो त्यांनी जवळून पाहिला व ते घाबरले. तेथून पुढे ते बेळगाव येथे आपला चुलत भाऊ शांताराम मोराळे यांच्याकडे निघून गेले. शांताराम मोराळे त्यावेळेस डीएडचा कोर्स करत होते. त्यांच्याजवळ राहून गुरुजींनी लहान मोठी कामे करून डीएडला प्रवेश मिळवला. त्यानंतर काही दिवसांनी शांताराम मोराळेंचा डीएडचा कोर्स संपला व ते आपल्या नोकरीच्या गावी म्हणजे उगारला निघून गेले. पुन्हा राहण्याचा जेवणाचा प्रश्न उभा राहिला. काय करावे सुचत नव्हते. हे सर्व सोडून गावी परत जावे असे गुरुजींना वाटत होते, पण गावाकडे 18 विश्व दारिद्र्य होते. मग गावाकडे जाऊन काय करायचे? प्रसंग बाका होता, मार्ग निघत नव्हता. यातच 1 वर्ष निघून गेले व डीएडचे 1 वर्ष उरले होते. या दरम्यान बाळू पाटील नावाच्या एका वकारवाल्याशी गुरुजींची दोस्ती झाली. त्यांच्याच वकारीत गुरुजी झोपू लागले व 1 कोळशाचे पोते ग्राहकांच्या घरी पोहोचवल्यानंतर 1 रुपये मिळत होता. त्यामुळे वकारीत राहून गुरुजींनी हे काम केले. बोलका स्वभाव असल्यामुळे एका न्हाव्याच्या दुकानात व भांडीवाल्याच्या दुकानातही गुरुजींनी काम केले व राहिलेल्या डीएडच्या वर्षाचा अभ्यासही पूर्ण केला. असाच व आपला संघर्ष सुरू ठेवला. काही दिवसांनी युहान परांजपे नावाच्या प्राध्यापकांशी गुरुजींची ओळख झाली. त्यांच्या सोबत संपर्क आल्यानंतर त्यांनी आपल्या घरातील एक खोली राहण्यासाठी दिली व सकाळच्या चहा नाश्त्याची सोय केली व त्या बदल्यात आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा असा दिनक्रम सुरू होता. बाबूराव येणारकर नावाच्या व्यक्तीचे कैफियत नावाचे मासिक होते. यामध्ये संपादकीय लेख लिहिण्यासाठी त्यांनी गुरुजींकडे विचारणा केली व गुरुजींनी त्यासाठी होकार दिला. जगण्यासाठीचा व शिक्षणासाठीचा संघर्ष सुरू असताना एकदाचा डीएडचा कोर्स संपला व नोकरीसाठीची जाहिरात सुभाष कांबळे नावाच्या इसमाने गुरुजींपर्यंत पोहोचवली. नव्हे तर तो फॉर्म भरून देखील घेऊन आला व गुरुजींनी त्यावर फक्त सही केली व जाहिरात निघाली व गुरुजींचे नाव जाहिरातीत लागले व आपले सत्कार मूर्ती गुरुजी एस ए कांबळे गुरुजी म्हणून मोळेमाळा तालुका आत्नी येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. निवडपत्र घरी पोहोचले. घरच्यांना व गुरुजींना सर्वांना आनंद झाला. गुरुजी घरी जाताना सर्वांसाठी कपडे घेऊन गेले. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कोणताही व्यक्ती परिस्थितीची आपत्ती असतो, परिस्थिती त्याला जन्माला घालते, घडवते. मग तो मोठा माणूस संघर्ष करतो, अथक प्रयत्न करतो. बदलासाठीचा हा संघर्ष असतो. गुरुजींसोबत देखील असेच काही झाले.
मोळेमळा येथे नोकरीच्या सुरुवातीलाच त्यांचा एका चारित्रहीन स्वामीसोबत वैचारिक संघर्ष झाला. तो व्यक्ती स्वामी म्हणून किती वाईट आहे हे त्यांनी सर्व लोकांना पटवून दिले व त्या स्वामीला तेथून पळवून लावले व तो मठ बंद पाडला. मठाच्या ठिकाणी पैलवानांसाठी तालीम बांधली व त्या ठिकाणी आंबेडकरांच्या नावाने एक सामाजिक संघटना देखील काढली. गुरुजी ज्या आंबेडकरांना आपला आदर्श मानत त्या आंबेडकरांचा निप्पाणी नगरपालिकेसमोरचा पुतळा बांधण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मांगूर गाव व परिसरातील सामाजिक कार्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला. यामध्ये देवदासी प्रथा बंद पाडणे यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन व्याख्याने दिली. आंबेडकरांची सामाजिक परिवर्तनाची चळवळ काय आहे हे त्यांनी सर्वसामान्य लोकांना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी व्यसनाधीनतेचे गावातील प्रमाण कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. ज्या व्यक्तीने दारू सोडली त्या व्यक्तीला व त्याच्या घरातील सर्व कुटुंबियांना शाल श्रीफळ व कपडे देऊन त्यांचा सत्कार केला. गावातील सर्व समाजातील लोकांसाठी त्यांनी खूप काही वेगवेगळी कामे केली. त्यानंतर महारवाड्यात जोखमार आणून त्याला शिवा देऊ लावणे ह्या परंपरेला त्यांनी छेद दिला. गावातील अनेक लोकांचा राग त्याने अंगावर देखील घेतला. हे सगळं करत असताना त्यांनी मांगूरमधील बौद्ध विहाराच्या कामात खूप अडचणी आल्या, पण गुरुजींच्या प्रयत्नामुळे बौद्ध विहाराचे काम पूर्णत्वाला गेले. आंबेडकर जयंती उत्सव कमिटीला गुरुजींनी शिस्त लावली. त्यानंतर अनेक अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत देखील केली. धम्मसंस्कार वर्ग स्वतःच्या घरात सुरू करून त्यांनी लहान लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असताना त्यांच्यावर अनेक कौटुंबिक अडचणी आल्या, पण त्या अडचणींना त्यांनी सामोरा केला व त्या यशस्वी मात केली व त्यांच्या घरची आज परिस्थिती चांगली आहे. त्यांची तिन्ही मुले देखील आज सरकारी नोकरीत आहेत, स्थिर स्थावर आहेत. गुरुजींची 75 पूर्ण होत असताना त्यांना सावलीसारखी साथ देणारी त्यांची बायको त्यांच्या सोबत नाही याचे दुःख आम्हा तुम्हा सर्वांनाच आहे. असो, गुरुजींची 100 पूर्ण हो, त्यांचे शतक महोत्सवी वर्ष असेच साजरे हो व त्यांना चांगले आयुष्य लाभो व त्यांना आरोग्यही लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय भारत.